हॅलो, हाय, नमस्कार. कशा आहात सगळे? मस्त ना? मी पण मस्त. तर सगळ्यांना सर्वात पहिले गुड मॉर्निंग. आता वाजले 6:15. तर हे बघा वातावरण गावाकडचं कसं आहे, एकदम सकाळ सकाळचं. पहाटेच्या पारी तर म्हणता येणार नाही, कारण 6:15 वाजले. पहाटेच्या पारी म्हणजे 5:30 पावणे 6च्या दरम्यानचं तुम्हाला दाखवायला पाहिजे. पण एवढ्या लवकर आता आजकाल आम्ही उठत नाही का, तर खूप खूप थंडी वाढली आमच्या इकडं. ओढ्याला पाणी वाहतंय आणि शेजारी पाजारी सगळ्या घराच्या अवतीभोवती जेवढी शेती आहे तेवढी सगळी भिजवलेली आहे. त्याच्यामुळे थंडावा हवेत खूप आहे आणि खूप म्हणजे खूप गार लागते. इथे बघा मी सगळी कवरअप झाली आहे, स्वेटर घातला आहे आणि महत्त्वाचं म्हणजे कान नाक डोळे सर्व सर्व, डोळे नाही कान नाक तोंड सर्व बांधून पॅक केलेलं आहे, का तर थंडीमुळे हातपाय तडकत आहेत आणि डोळे पण गाल पण फुटत आहेत आणि मातीनं तर जास्तच होतं आहे. त्याच्यामुळे सगळे कवरअप आधी करून घेतो आहे. तर इथे बघा मी तुम्हाला दाखवलं आहे आमचा शेरू कसा एकदम गारटून बसला आहे. त्याचं आथरून ठेवलं आहे तिथं आणि त्याच्या अंगावर टाकलं होतं, तरी त्या अंगाला काढून असा बघत होता, थरथर थरथर कापत होता. आणि परत नंतर मी घरात आले, बाहेरचं झाडू वगैरे मारून घरात आले. सकाळची तर असतंच ते सगळं दारातलं पटांगण वगैरे झाडायचं, त्याच्यासाठी ते झाडून नंतर मग मी घरात आले. तर आई पण इथे काढा बनवत होत्या. तर हा आमची सकाळ ह्या काढ्याने सुरुवात होते. पहिलं आम्ही पित नव्हतं, पण आता जशी जशी थंडी पडायला लागली तसं तसं आम्ही पण प्यायला लागलो आहे. नाहीतर आई मामा दोघेजणच प्यायचे. तर त्या काढ्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे की तुळशीची पानं असतात, अद्रक असतं, लवंग मिरी दालचिनी कुटून टाकतात आई, आणि अद्रक पण टेचून टाकतात आणि मस्तपैकी गुळ टाकतो आम्ही, साखर नाही टाकत, फक्त एवढंच की चहा पावडर टाकतो आणि असं आम्ही कडक कडक पितो. छान लागतं आणि त्याच्यामुळे फ्रेश पण वाटतं आणि काम करायला तरतरी पण येते, थोडीशी पोटात ऊर्जा निर्माण होते. आणि त्यानंतर बघा मी आली होती मागे, म्हणजे की शेड झाडायला आणि हे म्हशीच्या साईडचं पण झाडायला. तर मी तुम्हाला म्हस दाखवतो, त्याची वेलेली म्हस आहे आता सध्याची. 8-15 दिवस झालं तिला रेडा झाला आहे, मेल झाला आहे, म्हणजे की रेडा झाला आहे. तर त्याला पण आम्ही आतमध्ये वरच्या शेडमध्ये नेऊन ठेवतो. तर त्याच्यानंतर मी पाठीमागचं सगळं झाडून बिडून शेणघाण त्यांनी काढलेली, फक्त झाडू वगैरे माझा राहिला होता मारायचा झाडू. तर त्या जनावरांच्या खालचं झाडू बिडू मारून परत घरात आलेली. आणि परत नंतर माघारी गेल्यानंतर तुम्हाला मी धार काढायला गेलो त्यावेळेस तुम्हाला हा मी व्ह्यू दाखवला सकाळचा, डोंगराच्या पोटातून सूर्यावर येतानाचा. तर तुमच्या गावाकडे जर असं सीन असेल किंवा डोंगरातून सूर्य उगवताना तुमच्या इकडं असेल तर मला नक्की कमेंट्समध्ये सांगा की आमच्याकडे पण तसाच उगवतो सूर्य म्हणून. तर खूप छान वाटतं सकाळचं नेचर, खूप छान वाटतं, एकदम फ्रेश हवा असते, वातावरण पण फ्रेश असतं. फक्त एवढंच की आजकाल थंडी जास्त आहे त्याच्यामुळे लवकर उठूशी वाटत नाही, बस एवढाच प्रॉब्लेम आहे. आणि परत नंतर मग बटाटे वगैरे मी लावले होते कुकरला, का तर आज आमचा स्पेशल नाश्ता होता. तर स्पेशल नाश्ता हा होता की समोसे बनवायचे होते आज नाश्त्याला. तर नाश्त्याला समोसे बनवण्यासाठी आईंनी समोसेचं पीठ भिजवलं होतं, मळून वगैरे ठेवलं होतं व्यवस्थित, आणि नंतर हे भाजी परतत होता. तर ह्या भाजी आई ह्याची परतत होत्या, मटकी आणि प्लस आपण समोशासाठी एक बटाटे टाकलेले, त्यातला एक बटाटा असं त्याची भाजी परतत होत्या, त्याचाच समोसा बनवायचा होता. मग जसं आपण समोशाची भाजी परततो त्याच पद्धतीत त्याची भाजी परतत होती आई. तर त्यांची भाजी बघा परतत आई करत होते. आणि मी तुम्हाला इकडे दाखवत होते की हे समोशासाठी आपण काय काय घेतले. तर इथे मी बटाटे चांगले उकडवून घेतलेत आणि त्यानंतर अद्रक लसूण कोथिंबीर मिरची टाकून मिश्रण वाटून घेतलं होतं मिक्सरवर. त्यानंतर पीठ पण आईंनीच मळून ठेवलं होतं आणि मिश्रण पण मिक्सरवर आईंनीच फिरवून ठेवलं होतं. बाकी मला मग फक्त आता आंघोळ वगैरे करून झाल्यानंतर हे परतायचं होतं. तर मी बटाटे सोलून घेतले आणि त्यानंतर आईंनी ती भाजी परतली मटकीची. का तर मला माहिती नव्हतं कशी परतायची. आई म्हणल्या मी परतते ती, तो दुसरी परत. मग ठीक आहे चालेल, आईंनी ती परतली. आणि त्यानंतर मग मी आपली बटाट्याची भाजी नेहमीची रेग्युलरची परतायला घेतली. तर मी त्या कढईतले मटकीची भाजी होती ती बाजूला काढून ठेवली. आणि त्यानंतर मग इथे मी तेल कढईत टाकून तेल तापायला ठेवलं. तोपर्यंत मी मॅशरनी बटाटा मॅश करत होती. एकदम पण आपल्याला बारीक बटाटा करायचा नव्हता, थोडा थोडा असा अर्धा नाही, थोडं असे ढेकळ असतात तसे ठेवायचे होते. तर तेल तापल्यानंतर त्याच्यामध्ये मोहरी, त्याच्यानंतर जिरं टाकून ते चांगलं तडतडू दिलं. आणि त्याच्यानंतर मी त्याच्यामध्ये कढीपत्ता टाकला. तर तुम्ही कसे बनवता समोसाची भाजी मला नक्की सांगा, मी याच पद्धतीत बनवते. तर बघा कढीपत्ता टाकल्याच्या नंतर मी थोडंसं मागच होते, का तर मला याचा भरपूर अनुभव आलेला आहे की ह्याचे शिंतोडे कढीपत्ता टाकल्यानंतर खूप उडतात, त्याच्यामुळे हातावर चटके
पडतात म्हणून मी लांबसरते. आणि ते टाकल्यानंतर तेलातच मी हळद हिंग टाकून घेतलं. हळद तेलामध्ये टाकल्यानंतर त्याचा कलर खूप छान येतो. त्याच्यामुळे मी तेलातच हळद टाकते नेहमी. आणि त्याच्यानंतर मग आपण मिक्सरवर बाटलेला मसाला टाकला. आणि मी हे तुम्हाला महत्त्वाचं सांगायचं राहिलं की मी या उकळात काय कुठले तर धने आणि बडीशेप जी असते आपली त्याची थोडे थोडे घेऊन थोडीशी गरम केली होती आणि टेचून आपल्याला जास्त अशी बारीक करायची नव्हती, थोडीशीच हलकीशी टेचायची होती आणि ते टाकायचे होते कारण त्याचा फ्लेवर खूप छान येतो. आणि अशी भाजी परतून घेतल्यानंतर मी याच्यामध्ये लिंबू पिळणार आहे. तर अर्ध लिंबू मी या भाजीमध्ये पिळणार आणि पूर्ण हलवून घेणार. का तर लिंबामुळे आणि धने आणि बडीशेप याच्यामुळे वेगळा फ्लेवर येतो आणि भाजी खूप टेस्टी लागते. समोसे पण खाताना खूप टेस्टफुल लागतात. तुम्ही कधीही समोसाची भाजी बनवताना पहिलं लिंबू टाका. महत्त्वाचं म्हणजे लिंबू जर नसेल आमचूर पावडर असली तरी तुम्ही आमचूर पावडर टाकू शकता आणि त्याच्यामुळे खूप छान अशी टेस्ट तुमच्या समोश्यांना येऊ शकते. तर आता मी बनवते मटकीचे समोसे. तर मटकीचे समोसे आमच्या मामांना बनवायचे होते. तर आई बोलल्या सगळे पहिले मटकीचे बनव आणि नंतर मग नंतर बटाट्याचे बनव. तर इथे बघा मी पूर्ण अशी मैद्याची लाटी लाटून घेतलेली आहे. आणि लाटी आपल्याला जास्त पातळ पण नाही आणि जास्त जाडही नाही, मध्यम आकारात लाटी लाटायची. आणि ती पण अशी उभं लाटायची आहे, जास्त अशी गोल आपण जशी गोल करतो तशी नाही, थोडीशी अशी लांब लाटायची. आणि त्याचे 2 भाग करून त्याचे दोन्ही कोने जोडवून त्याला थोडंसं पाणी लावून ते चिपकवून त्याच्यामध्ये सारण भरून ते चिपकवून घ्यायचं. तर इथं मी तुम्हाला बघा दाखवलं आहे समोसा. पण इथे चाललेलं माझे एक भांडं घ्यायचं. तर मी तुम्हाला उलटा सुलटा करून दाखवते. का तर खिडकीतून सूर्यप्रकाश डायरेक्ट आतमध्ये येत होता आणि तिथेच मी मोबाईल लावला होता, त्याच्यामुळे थोडंसं चमकत होतं. त्याच्यामुळे मी तुम्हाला जास्त असं दिसतंय, मला अशी शंका होती की तुम्हाला दिसतंय का नाही, म्हणून त्या पद्धतीत मी तुम्हाला दाखवत होती. तरी बघा दुसरा पण झाला. असे मी सगळे समोसे करून घेतले. म्हणजे जास्तीत जास्त मटकीचे 4-5 समोसे झाले. तेल तापायला ठेवलं की लगेच तळायला पण घेतले, कारण तळतच सगळ्यांना द्यायचे होते. तर बघा 4 झाले की लगेच मी इथे तेल टाकलं. ऑलरेडी 4-5 झाले होते. आणि तेल आपल्याला मंद आचेवरच तेल गरम करायचे आणि जास्त फुल गॅस ठेवायचा नाही आणि जास्त बारीकही गॅस ठेवायचा नाही, थोडासा कमी ठेवा फुलपेक्षा. आणि त्याच्यावरच आपल्याला हे सोनेरी रंगापर्यंत येईपर्यंत चांगले खुसखुशीत होईपर्यंत चांगले मंद आचेवरच तळायचे. तर खूप छान असे समोसे झाले होते. आणि आम्ही चायबरोबर समोसे खाल्ले, का तर आम्ही केचप नव्हतं घरामध्ये आणि असेच खायला चांगले लागतात. तर असेच कोरडेच आमचे संपून जातात. कारण भरपूर दिवसातून असे डीप फ्राय बनवतो आहे आम्ही आजकाल. का तर ते तळलेले पण जास्त सारखं खाणं चांगलं नसतं, त्याच्यामुळे बरेच दिवसातून आज समोसे तयार केले होते. तर या समोसे खायला कसे वाटतात तुम्ही मला नक्की सांगा कमेंट्समध्ये. तर इथे समोसे करून राहिलेलं जे मैद्याचं पीठ होतं त्याची मी बघा या अशा पद्धतीत खारी बनवली, खूप खुसखुशीत अशी बनली होती. तर तुम्हाला मी त्याचा व्हिडिओ नक्कीच सांगेन. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्स करा. सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. पण हे तुम्हाला राहिलेलं सांगायचं, संध्याकाळच्या जेवणासाठी मी बनवली ती अंड्याची बिर्याणी. आपल्या चॅनलवर लिंक आहे त्याची, तुम्ही बघा कधी जाऊन, खूप छान झाली होती. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.